नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश लँडन्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. संकटाच्या क्षणी आधार देणं, वेदनेत अडकलेल्या रुग्णांच्या डोळ्यामध्ये आशेचा किरण निर्माण करणं आणि त्यांना मदतीचा हात देणं, हे काम करणं म्हणजेच खरंच माणुसकीची ओळख असते. आणि अशा पद्धतीचं काम मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातर्फे केलं जातं आहे. खरं तर मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष नेमका काय आहे आणि त्याची मदत गरजू रुग्णांना कशा पद्धतीने मिळते आणि ही पूर्ण कार्यप्रणाली कशा पद्धतीने चालते, ही माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहे मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षात. आणि या ठिकाणी कक्षप्रमुख आहेत श्री रामेश्वर नाईक. त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूयात. सर, तुमचं सुवर्ण खानदेश लँडन्यूजमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष ही संकल्पना नेमकी काय? खरं तर तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी मुख्यमंत्री सहायता निधी हा कक्ष होता, परंतु पहिल्यांदा वैद्यकीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष स्थापन 2014ला त्यांनी केला. आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की ज्या रुग्णांना गंभीर स्वरूपाचे आजार असतील किंवा ज्या रुग्णांकडे आता पैसे नाही आहे, परंतु अशी काही रुग्णालय असतात ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त खर्च लागतो, अशा रुग्णांना या सहायता कक्षाचा खूप मोठा फायदा या ठिकाणी मिळतो आहे. आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता या मुख्यमंत्री सहायता निधीचा विस्तार झाला आहे. आणि त्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात ज्या रुग्णांना एक आशेचा किरण म्हणून माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून हा कक्ष सुरू झाला आहे. आणि त्याच्याबरोबरच आता सध्या म्हणजे धर्मदाय रुग्णालय योजना ज्या असतात, ही 2006पासून ही योजना होती. त्याच्यासुद्धा पहिल्यांदा सेंट्रलाइज राज्यस्तरीय मॉनिटरिंग आणि एज्युकेशन करण्यासाठी धर्मदाय रुग्णालय मदत कक्षाचीसुद्धा स्थापना 2023ला देवेंद्रजींनी केली आहे. म्हणजे दूरदृष्टी असलेला नेता कसा असतो, तर त्याचं उदाहरण म्हणजे देवेंद्रजी असतात. आणि त्यांच्या माध्यमातून मला असं वाटतं की गरिबांना एक आशेचा किरण या ठिकाणी मिळायला लागला आहे. तुम्ही आता कक्षप्रमुख आहात, वैद्यकीय निधी कक्षप्रमुख म्हणून. काय नेमका तुमच्या जबाबदारी आहे? माझ्याकडे आता आम्ही सध्या जे अर्ज येतात, ऑनलाईन अर्ज येतात, त्याची पूर्ण या ठिकाणी स्क्रुटिनी केली जाते. आणि त्या माध्यमातून काही आजारांना फिक्स म्हणजे ऑल ट्रान्सप्लांट कॅन्सर असेल त्यांना विशिष्ट रक्कम दिली जाते. इतर आजार जे असतील 20 प्रकारचे आजार याच्यामध्ये समाविष्ट आहेत, त्या आजारांना रक्कमेनुसार या ठिकाणी मंजुरी दिली जाते. ती आता मागील अशी सिस्टीम होती की 8 ते 10 दिवस लागायचे. आता याला सिस्टमिक संस्थात्मक रूप द्यायचं काम देवेंद्रजींनी केलं आहे. पहिल्यांदा असं असेल की मुख्यमंत्री सहायता निधीला संस्थात्मक रूप दिलं आहे. आणि त्याच माध्यमातून जिल्हास्तरीय कक्षसुद्धा स्थापन झाले की जे रुग्ण या ठिकाणी रुग्णाचे नातेवाईक मंत्रालयात यावं लागत होतं, ते आता येऊ नये आणि त्यांना जिल्हा सर्व प्रकारच्या मदत मिळावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष सुरू करण्याचं काम मला वाटतं देवेंद्रजी पहिल्यांदा सुरू केलं आहे. कशा पद्धतीने प्रक्रिया असते रुग्णांना मदत मिळण्यासाठी? रुग्ण आता सध्या स्थितीला रुग्ण स्वतः मेल या ठिकाणी करतो. मेल केला की आम्ही त्याचे स्क्रुटिनी करतो. स्क्रुटिनी केली, काही त्रुटी असेल त्यांना पाठवतो, फोन करतो, त्यांना कॉलवर सांगतो. किंवा काही आमचे लोकप्रतिनिधी असतील त्यांचे PA आणि त्यांचे स्टाफ ऑफिस या ठिकाणी फॉलोअप करतो, त्यांनासुद्धा कळवलं जातं. आणि त्यानंतर ज्या त्रुटी असतील त्या पूर्तता झाल्या की त्या ठिकाणी रक्कम मिळते. एखादा गरजू रुग्ण असेल त्याला तातडीची मदत मिळण्यासाठी काय नेमके चॅलेंजेस असतात? अगदी कारण काही अटी शर्ती असतात, त्याच्यात तो बसला पाहिजे आणि त्यानंतर त्याला तात्काळ मदतही मिळाली पाहिजे. काय नेमके चॅलेंजेस असतात? खरं तर तुम्ही एक तो चांगला विषय घेतला की या ठिकाणी रुग्णाचा उत्पन्न दाखला हा 1,60,000च्या आत असला पाहिजे. त्यानंतर रेशन कार्ड, आधार कार्ड, आवश्यकता असेल तर पॅन कार्ड किंवा आवश्यकतेनुसार जे आपलं आजार आहेत त्यानुसार लागणारे डॉक्युमेंट, म्हणजे एखादी कॅन्सर असेल तर ते बायोप्सी रिपोर्ट, ॲक्सिडेंट असेल तर FIR लागते किंवा पोलीस स्टेशन डायरीमध्ये नोंद असते, त्याची डिटेलिंग लागते या ठिकाणी. आणि त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो व्हेरीफाय केला जातो. चॅलेंजिंग जो आता येतो आहे की लोकांना स्वतः मेल करावा लागतो. आता ग्रामीण भागामध्ये मला असं वाटतं की आपल्यासारख्याही लोकांना मेल करणं समजत नाही, तर ते कुठे DTP सेंटर, झेरॉक्स मशीन या ठिकाणी जातात, अर्ज करतात, पैशाचा भुर्दंड लागतो. आणि याचाच विचार म्हणून माननीय देवेंद्रजींनी आता डोक्यात ठेवलं आहे की ही प्रक्रिया पूर्ण पेपरलेस आणि फेसलेस झाली पाहिजे आणि रुग्णांना याचा भुर्दंड बसला नाही पाहिजे. म्हणून पहिली आम्ही स्टेप जी घेतली की जिल्हास्तरीय या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू केले. आणि भविष्यात असं त्यांनी पूर्ण ठेवलं आहे आणि ती या 10 ते 15 दिवसामध्ये ती कार्यप्रणाली आपण या ठिकाणी सुरू करू की रुग्णांना आता अर्ज करायची गरज नाही. जो रुग्णालय आमच्याकडे इम्पॅनल आहे, जो अंगीकृत रुग्णालय आहे, त्यानेच त्याचा अर्ज करावा.
आणि त्या रुग्णांना फक्त त्याचं ट्रॅकिंग मिळेल की त्याचा अर्ज कुठे फिरतो आहे, मोबाईलवर लिंक मिळेल आणि त्यानुसार त्याला काही अडचण असेल तर रुग्णालयाला पण आम्ही कळवू की याची त्रुटी आहे, रुग्णालाही कळू आणि आमच्या जिल्हास्तरीय कक्षाला कळू आणि त्यातूनसुद्धा त्याचा फॉलोअप केला जाईल. म्हणजे आता रुग्णांनी फक्त ते डॉक्युमेंट द्यायचे, आता रुग्णांनी कुठेही हेलपाट्या घालायच्या नाही आहे. जे रुग्णालय असतील त्यांच्याकडे डॉक्युमेंट द्यावे, तिकडनंच अपलोड होईल आणि ते झालं की आम्ही 24 ते 48 तासात त्याला मंजुरी देऊ. जिल्हास्तरीयचा तुम्ही आता उल्लेख केला, तिथली प्रक्रिया नेमकी कशी आहे? आता फक्त जिल्हास्तरीय कक्ष जो आहे तो हा मॉनिटरिंग आणि एज्युकेशनसाठी काम करणार आहे. भविष्यामध्ये तिथे 4 लोकांची मी नियुक्ती केली, एक डॉक्टर आहेत, एक MSW आहे, एक कॉर्डिनेटर आहे आणि एक क्लर्क आहे. त्या आता ऑनलाईन प्रणाली सुरू झाल्यानंतर तिथे जे अडचणी येणार आहे आणि विविध प्रकारचे आपण अभियान राबवणार आहे. विविध प्रकारचे नुसतं तुम्हाला मी सांगितलं आहे की मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला तर संस्थात्मक रूप दिलं आहे. विशेष म्हणजे देवेंद्रजींनी राज्य आणि केंद्राच्या योजना एकत्र करायचं काम दिलं आहे इथे आणि एका सिंगल पोर्टलवर ते आणायच्या, जेणेकरून डुप्लिकेशन टळेल. आज रुग्णांना माहीत नसतं की कोणती योजना कोणत्या रुग्णालयात लागू आहे, तो इलिजिबल आहेत का, तो पात्रता बसतो आहे का, काय डॉक्युमेंट लागतात हे काही माहीत नाही. यासाठी सुद्धा त्यांनी एक टोल फ्री नंबर या ठिकाणी आलेला आहे आणि त्या टोल फ्रीमध्ये जसं आपण जस्ट डायल किंवा जिओ टाईप नियर बाय हॉस्पिटल असतील, नियर बाय आजारनिहाय हे असतील, अशा प्रकारचे रुग्णालय तुम्हाला सहज मिळतील. त्या रुग्णाला त्याला लगेच कळेल की माझा आजारानुसार माझ्या शेजारी कोणत्या स्कीममध्ये आहे, मी पात्रता ठरतो आहे का, इतक्यापर्यंत आपण डिटेलिंग या ठिकाणी करतो आहे. आणि ह्या राज्य आणि केंद्राच्या योजनांचं अवेअरनेस व्हावं. त्या वस्त्या असतात, खरा लाभार्थी जो असतो मुख्यमंत्री मोदयांचा एक मोटो आहे की खरा लाभार्थी तर ह्या 5 प्रकारच्या वस्त्यांमध्ये असतो. एक दलित वस्त्या असतील, भटक्या असेल, जनजाती क्षेत्र असेल, आर्थिक दुर्बळ घटकाच्या वस्त्या असतील आणि स्लम. या ठिकाणी जाऊन त्यांचं कॅम्प करणे, छोटे छोटे कम्युनिटी हेल्थ कॅम्प करणे, त्यांचं रक्त तपासणे, त्यांचं ECG काढणे, त्यांचं आभा कार्ड देणे, शासकीय योजनांची माहिती देणे, त्यांचं स्क्रीनिंग करणं, बेसिक औषध देणं आणि त्यानंतर पुढील जे उपचार असतील त्यांच्या अवतीभोवती कोणते रुग्णालय आहेत त्यातनं त्याला उपचार मिळवून देणं, हे असं काम पुढे भविष्यात करतो आहे. तुम्ही अनेक क्षेत्रापासून आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहात, अनेक हजारो रुग्णांना मदतीचा हात दिलेला आहे. आधी उपमुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे तुम्ही प्रमुख होतात, आता मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख आहात, वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे. काय नेमकं समाधान मिळतं रुग्णांना ज्यावेळी मदत मिळते? खरं तर मी माननीय देवेंद्रजींचं खूप मनापासून आभारी असेल. तुम्हाला मी सांगितलं की उपमुख्यमंत्री मदत कक्ष नव्हता, तो 2006 धर्मदाय रुग्णालय विषयाची योजना होती, फक्त तिचे एज्युकेशन व्यवस्थित होत नव्हतं. तर त्यावेळेचे आपल्या देवेंद्रजी तेव्हा उपमुख्यमंत्री नाही तर विधी व न्यायमंत्री होते आणि ती योजना विधी न्यायमंत्री अंतर्गत असते. पहिल्यांदा त्या योजनेमध्ये खूप मोठे बदल केले, 41 अमेंडमेंटमध्ये बदल केले आणि लोकांना ती जी धर्मदाय रुग्णालयातले बेड्स आहे ते निर्धन आणि दुर्बल घटकाची लोकांना सहज मिळाले पाहिजे आणि कोणीतरी त्याच्यावर ॲन्सर असलं पाहिजे म्हणून हा कक्ष स्थापन केला होता आणि तो धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष होता आणि त्याची ऑनलाईन प्रणाली आपण केली, टोल फ्री नंबर आणला. आता लीलावती जसलोसारखे जे धर्मदाय पंचतारांकित रुग्णालय ते सहज निर्धन आणि दुर्बल घटक पेशंट जायला लागला, त्याला तिथे उपचार मिळायला लागले. हा एक समाधान जेव्हा रुग्णाच्या चेहऱ्यावर असतो आणि ते दायित्व मला असं वाटतं की देवेंद्रजी माझ्याकडे दिलं. मी नशिबान समजेल की अशा व्यक्तीबरोबर, अशा विजनरी माणसांबरोबर मुख्यमंत्री मोदयांबरोबर काम करायला मिळतं आहे. मी तुम्हाला सांगितलं की मुख्यमंत्री सहायता निधी होती, परंतु त्याच्यासोबतच वैद्यकीय मुख्यमंत्री सहायता निधी सुरू केली आणि आत्ता ह्या टेन्युअरमध्ये त्यांनी राज्य आणि केंद्राच्या योजना एकत्र केल्या आणि त्याची वॉर रूमसुद्धा या ठिकाणी उभी करतो आहे. आणि मला असं वाटतं की पहिलं राज्य असं असेल की मुख्यमंत्री सहायता निधीला संस्थात्मक रूप दिलं, फॉरेन फंडिंग FCRA सर्टिफिकेट या ठिकाणी घेऊन आले. हे पहिलं राज्य आहे देशातलं की FCRA सर्टिफिकेट आणणारं हे देवेंद्रजी आहे. म्हणजे माणसाला विजनरी, म्हणजे या माझ्या राज्यामधला गरीब असेल किंवा त्याच्याकडे पैसा नाही आहे आणि तो पैशाच्या अभावी जीव गमावतो किंवा त्याला उपचार करता येत नाही, अशा सर्व रुग्णांची व्यवस्था लावण्याचं काम मला असं वाटतं की देवेंद्रजींनी करतं आहे. आणि ते दायित्व मी असेल, माझी पूर्ण सहकारी असतील, म्हणजे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता कक्ष असेल किंवा इथलं असेल, सर्व सहकारी मनापासून काम करतात, कारण हा एक पुण्याचं काम आहे. त्यासाठी म्हणा वेळेचं बंधन ना हे करू. तुम्ही पाहिलं असेल की वारकऱ्यांच्या याच्यामध्ये पहिल्यांदा CM साहेबांनी असं सांगितलं की तुकारामांच्या अभंगामध्ये म्हटलं की चरणसेवा कशी महत्त्वाची आहे. म्हणजे भक्त पुंडलिकाचं आणि विठ्ठलांचं अभंग आहे, त्यात पण एक महत्त्व दिलं आहे. जेव्हा तुकारामांचे म्हणजे जगद्गुरू तुकारामांच्या धर्मपत्नींना काटा रुजतो आणि ते प्रेग्नन्सी असतात, त्यावेळेला स्वतः रुक्मिणी या ठिकाणी येतात आणि ते पायाची चरणसेवा करतात. हे महत्त्वाचं लक्षात घेऊन यावेळेला वारीमध्ये देवेंद्रने सांगितलं की आम्हाला चरणसेवा करायची आणि ती लोकसभागातनं करायची. आणि त्या तुम्हाला आश्चर्यचकित सांगतो, 9,000 विद्यार्थी, फिजिओथेरपिस्ट आणि आयुर्वेदिक सायंटिफिक ट्रीटमेंट केल्या आणि तो पुण्याचं कामसुद्धा आमच्या कक्षाला माझ्या सहकार्याने मिळाला.
याचासुद्धा आनंद आहे. आणि विजनरी नेता कसा असतो, तो विश्वासार्हता कशी लोकांमध्ये, आणि लोकांना विश्वास आहे की हो देवेंद्रजी आता काहीतरी चांगलं करतील, आणि त्या विश्वासार्हतेला मला असं वाटतं की आमची टीम पूर्ण पडेल. खरं तर असे अनेक प्रसंग असतील, पण एखादा असा प्रसंग ज्यावेळी तुम्ही रुग्णाला मदत दिली आणि त्यांनी तुम्हाला समाधानकारक फोन केला की बुवा असं मदत दिली आणि त्यांचं समाधान झालं. देवेंद्रजीने सांगितलं आहे मला की मदत करताना कधी रुग्णाला पुढे आणलं नाही पाहिजे, आपलं कर्तव्य आणि आपण काम केलं पाहिजे. इथं खूप शेकडो उदाहरण पाहिले की आम्ही, तुम्हाला एक उदाहरण देऊ शकतो, 6 महिन्याच्या बाळाचं लिव्हर ट्रान्सप्लांट केलं. असे शेकडो, रोजच ते विषय येतो, असे शेकडो उदाहरण. पण देवेंद्रजींनी सांगितलं आहे की आपण जे कार्य करू ते निरंतर केलं पाहिजे, संस्थात्मक रूपात केलं पाहिजे, ट्रान्सपरन्सीने केलं पाहिजे, आणि लोकांना सहजता निर्माण झाली पाहिजे, यासाठी आपण करत असतो. त्याच्यामुळे लोकांच्या मनातली जी भावना आम्ही पाहिली आहे ती, मला असं वाटतं की माझ्या आयुष्यात पहिल्यांदा की देवेंद्रजीसोबत काम करताना ज्या भावना निर्माण होत आहे, आणि ज्या पद्धतीनं ना ओळख, ना परिचय, ना वशिला, ह्या गोष्टी करता फक्त त्या रुग्णाला मदत मिळाली पाहिजे. फक्त एकच अजेंडा असतो, तो गरीब, गरजू, निर्धन, दुर्बल असेल त्याला प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली पाहिजे आणि त्याच्यावर उपचार झाले पाहिजे, हाच उद्देश त्यांच्या डोक्यामध्ये असतो. एक शेवटचा प्रश्न, गरजू रुग्णांना काय संधी देते? मी गरजू आणि गरीब रुग्णांना या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या वतीने एक आव्हानही करेल की भविष्यकाळामध्ये आपण ही सर्व प्रकारच्या योजना, आरोग्य विषयातल्या योजना ह्या पेपरलेस फेसलेस करतो आहे. एक टोल फ्री नंबर 22 तारखेला आम्ही या ठिकाणी लॉन्च करणार आहेत. त्या माध्यमातून त्याच्यावर कॉल केल्यानंतर तुम्हाला लिंक पण येऊ शकते, किंवा तुम्ही डायरेक्ट आमच्या प्रतिनिधीशी बोलू शकता. तुमच्या जवळील जे कोणत्या योजनेमध्ये कोणते रुग्णालय तुम्हाला पाहता येईल, तुम्ही त्या ठिकाणी पात्रता आहेत का, त्या ठिकाणी उपचार करता येईल. मला असं वाटतं की या राज्याला असा एक मुख्यमंत्री मिळाला की ज्याला फक्त तळागाळातला गरीब, निर्धन, गरजू रुग्णांना कशी मदत मिळता येईल आणि त्याच्या अवतीभोवती या मदतीचं जाळं कसं उभं करता येईल यासाठी प्रयत्न करतो आहे. जिल्हास्तरीय कक्षसुद्धा आम्ही नेमला आहे, तिथे तुम्ही जाऊ शकतात. रुग्णाचे नातेवाईक त्या ठिकाणी इन्क्वायरी करू शकतात, आणि भविष्यामध्ये जो बदल होणार आहे त्यात सहभाग घेऊन आपली वेळोवेळी तपासणी करून, जे कम्युनिटी हेल्थ कॅम्प असतील त्यातनं माध्यमातून NGO बरोबर ॲक्टिव्हिटी आम्ही करतो आहे, ट्राय पार्टी ॲग्रीमेंट करतो आहे. म्हणजे विजनरी नेत्याचं लक्षण याला म्हटलं जातं की जगप्रसिद्ध डॉक्टरसुद्धा पुढे यायला लागले की मी फिक्स पैशामध्ये तुम्हाला उपचार देऊ. तर मला असं वाटतं की सर्व रुग्णांना माझी विनंती असेल, गरजू गरीब रुग्ण असतील त्यांनी या कक्षाला कॉन्टॅक्ट करावा, एक टोल फ्री नंबर जो येईल त्याचा कॉन्टॅक्ट करावा, आणि आपली प्रॉपर डॉक्टरकडे आपली प्रॉपर ट्रीटमेंट करून घ्यावी, हेच आव्हान या ठिकाणी करतो. धन्यवाद. खरं तर रुग्णांना मदत देणं हे त्यांच्यापुरतंच मर्यादित नसतं, तर संपूर्ण कुटुंबाला दिलासा देणारी बाब आहे, आणि खरं तर आयुष्य समृद्ध करणारा हा अनुभव आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते श्री रामेश्वर नाईक. त्यांनी आज आपल्यासोबत सविस्तरपणे संवाद साधला, आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातर्फे कशा पद्धतीने मदत दिली जाते याबाबत त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली. चंद्रकांत दुसाने, सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज, मुंबई.